शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशायम दीपक ज्योतिर्नमस्तुते। श्री स्वामी समर्थ। उत्कर्ष ज्योती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। कुठल्याही पूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम दीप प्रज्वलन केले जातं। अर्थातच पूजेला सुरुवात करण्यापूर्वी दिवा लावला जातो आणि या दिव्याला हळद कुंकू गंध अक्षता वाहून विनंती केली जाते, जोपर्यंत इच्छित पूजा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा दिवा तेवत राहावा असे आवाहन अग्निदेवतेला केले जाते। तुम्ही जर देवाला आरती ओवाळत असाल तर आरती करताना निरंजन लावावे, ज्यात फुलवात लावून तुपाचे हे निरंजन असावे, ज्याने देवाला ओवाळावे। निरंजन लावताना ज्याला आपण आरती देखील म्हणतो त्यात शक्यतो तेल टाकू नये। निरंजन हे नेहमी तुपाचंच असावं। देवघरात दिवा लावताना दिव्याचा उजेड अर्थातच दिव्याचा प्रकाश हा देवावर पडावा, देवाच्या तोंडावर पडावा, अशा पद्धतीने हा दिवा लावावा। देवघरात तुम्ही नंदादीप देखील लावू शकतात। नंदादीपात तेल घालावं। देवावर अंधार पडत असेल आणि आपण दिवा लावला असेल तर हे साप चुकीचे असेल। कोणताही दिवा प्रज्वलित करताना दिव्याने दिवा लावू नये, तो स्वतंत्र काड्यापेटीनेच पेटवावा। तुम्ही जर दिव्याने दिवा लावला असाल आणि तो दिवा मालवल्यानंतर जशी वातीची घाण सुटते तसतसे तुमच्या कुटुंबात अनारोग्य, आजारपण आणि दारिद्र्य येते। कुठल्याही ठिकाणी दिवा लावताना वात ही नेहमी दिव्यातच लावावी। जमिनीवर कधीही वात लावू नये किंवा निरंजनातून वात काढून बाजूला ठेवू नये। तुम्हाला जर एकाच निरंजनीत अनेक वाती लावायच्या असतील तर त्या विषम संख्येत लावाव्यात, जसे की 1, 3, 5, 7, 9 या पद्धतीने त्या लावलेल्या असाव्यात। तुळशीजवळ जर दिवा लावायचा असेल तर तो लावण्यापूर्वी थोड्या अक्षता ठेवून त्यावर दिवा लावावा। दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक म्हटले जाते, म्हणून देवी लक्ष्मीला अक्षतांचे आसन प्रिय असल्याने या ठिकाणी लक्ष्मी विराजमान होते। तो दिवा तेलाचा किंवा तुपाचा कुठल्याही प्रकारचा असू शकतो। मात्र तुळशीजवळ दिवा लावायचा असेल तर तुपाचा दिवा लावल्यास जास्त शुभ मानतात। त्याचबरोबर या दिव्यात जास्त तूप न घालता फक्त वात भिजून लावा, कारण जेव्हा संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो तेव्हा तो दिवा मालवेपर्यंत साक्षात भगवान नारायणांना तिथे उपस्थित राहावे लागते। निरंजनात तूप किंवा तेल कधीही एकत्र ठेवू नयेत। वात तुपात भिजवलेली असेल तर फक्त तूपच घालावे। तूप तेल एकत्र घालू नये, कारण तूप हे सात्विक तत्वाचं प्रतीक आहे, जे निर्गुण असल्याचं म्हणतात, व तेल हे राजसी तत्वाचं असून ते सगुण असल्याचं म्हटलं जातं। म्हणून हे दोन्हीही एकत्र कधीही असू नयेत। असे केल्यास तामसी तत्व वाढून त्रास होतो। आरती झाल्यानंतर घालील लोटांगण अशी प्रार्थना म्हणतो, त्यानंतर कापूर आरती सुद्धा म्हणावी। आरती ग्रहण करावी, त्यानंतर देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा। देवाजवळ रोज संध्याकाळी प्रार्थना म्हणतो, त्यात शुभम करोती रामरक्षा म्हटले जाते। देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते असे म्हटले जाते। त्यातल्या त्यात शुद्ध तुपाचा दिवा अत्यंत फायदेशीर मानला जातो। शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते। ज्यावेळेस अशा तुपाचा संबंध अग्नीशी येतो त्यावेळेस वातावरण पवित्र होते आणि असलेले प्रदूषण दूर होते, ज्यामुळे घरात दिवा लावल्याने फायदा होतो। दिवा लावताना दिव्याची वात ही कोणत्या दिशेला असावी याबाबतही काही नियम सांगितले जातात। तेलाचा दिवा देवाच्या उजव्या हाताला ठेवावा आणि तुपाचा दिवा असेल तर तो देवाच्या डाव्या हाताला असावा। धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला असावी। उत्तर दिशा ही कुबेराची, धनाची दिशा म्हटली जाते, म्हणून धनाची इच्छा धरून जर दिवा लावत असाल तर तो दिवा उत्तरेकडे वात करून लावावा। आपल्या घरात वारंवार कुणी आजारी पडत असेल तर अशा वेळेस एक दिवा पूर्व दिशेला वात करून लावावा। या दोन्ही दिशा अत्यंत शुभ आणि पवित्र म्हटल्या जातात। पश्चिम दिशेला दिव्याची वात केली असता मनुष्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। तसेच दक्षिण दिशा ही यमाची असल्याने या दिशेला देखील कधीही दिव्याची वात नसावी असे सांगितले जाते। तुम्ही देवासमोर दिवा लावला आणि तो विझला किंवा मालवला तर अशुभ संकेत मानतात। मात्र धर्मशास्त्रात याला कोणताही शास्त्राधार दिसत नाही। त्यामुळे दिवा विझल्यास न घाबरता देवाची आणि दिव्याची क्षमा याचना करून पुन्हा प्रज्वलित करू शकतो। मात्र दिवा ओवाळताना तो खाली पडला तर त्यासाठी दीपपतन नावाची शांती देखील करता येते। ज्या ठिकाणी दिवा पडला असेल त्याच ठिकाणी ही शांती केल्याचे सांगितले जाते। अशा प्रकारे रोजच्या पूजेतील अत्यंत महत्त्वाचे असलेले हे उपकरण अर्थातच दिवा। या दिव्याबद्दल महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतली। आशा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।